हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवणार आहे। तर ती बनवायला अगदी सोपी आहे आणि साधी रेसिपी आहे। तर आपण ही भाजी बनवण्यासाठी इथे मी आधी हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहोत। तर त्यासाठी 4-5 मिरच्या, थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि जिरे व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत। तुम्ही मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकता। आणि इथे मी हिरव्या मिरच्याचाच वापर केला आहे, कारण याची चव पण छान लागते आणि ती भाजी पण दिसायला मस्त दिसते। तर इथे व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहेत, म्हणजे जास्त जाडसर राहिली तरी चालेल। तर या प्रकारे माझी मी इथे मिरची मस्त कुटून झाली। ही भाजी बनवायला अगदी साधी सोपी। तर इथे जे आपण बटाटा बटाटा उकडून घेणार आहोत आणि एक बारीक चिरलेला मोठा कांदा आपण इथे वापरणार आहोत। तर इथे तेल टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा तेल टाकू शकता। जिरे मस्त छान तडतडले का मग त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान फुलली का मग त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्त्याने पण फ्लेवर खूप छान येतो। इथे सर्व व्यवस्थित फ्राय झालेली आहे। तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे। कांदा छान गुलाबी रंगापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कारण मस्त म्हणजे त्याच्यामध्ये मग व्यवस्थित परतला नाहीत तो असं कच्चा लागतो। तर इथे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि ही भाजी अगदी 2-3 मिनिटात होऊन पण जाते, ज़्यादा टाईम पण नाही लागत। इथे बघा तुम्ही छान असं गुलाबी रंगापर्यंत परतलेलं आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाट्याचे भरपूर भाज्यांचे प्रकार आहेत, पण ही भाजी खायला पण खूप छान लागते आणि वेळ पण नाही लागत। त्यामुळे डब्यासाठी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही। इथे उकडलेले मी 2 बटाटे घेतले मोठ्या आकाराचे, ते उकडून घेतले, त्याची साल काढून घेतली। त्यानंतर मी इथे हिरव्या मिरची जे वाटण केले ते टाकलं आणि हळद टाकलेली। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हे वाटण वगैरे टाकतो तर आता गॅसची फ्लेम कमीच राहून द्यायची आहे, कारण ते डागले जातात। त्यानंतर मी मस्त फ्रेश अशी कोथिंबीर वरून टाकली आहे। तुम्ही पण टाका, म्हणजे कसं टेस्ट पण छान लागते। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जो उकडलेला बटाटा आहे तर तुम्ही त्याचे चाकूने काप पण करू शकता, नाहीतर हाताने सुद्धा मॅश करू शकता। इथे मी हातानेच मॅश करून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम कमीच राहून द्यायची, म्हणजे बटाटे डागले जात नाही आणि कढई पातळ असते मग ते डागले जातात लवकर। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। जे मोठे मोठे तुकडे तुम्हाला वाटत असेल तर ते बारीक पण करू शकता। ही भाजी पुरी भाजी बरोबर खायला सुद्धा छान लागते, चपाती बरोबर पण छान म्हणजे खायला तुम्ही करू शकतात। आणि इथे चवीनुसार मीठ टाकले आणि छान व्यवस्थित परतून घेतले। 1 ते 2 मिनिट कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचे। तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला हवं असेल याच्यामध्ये तुम्ही फ्रेश वाटाणे सुद्धा टाकू शकता। त्याने पण म्हणजे चव पण छान लागते त्याची। आणि शेवट मी परत एकदा थोडी कोथिंबीर टाकली आणि आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।